गाईज फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे इथे कॅनियन कंपनी बेकरी आहे. मस्त गरमागरम चाय आणि बनमस्का मागवलाय विथ मावा केक. इथे आमचा अभिषेक करतोय मिक्सीचं काम. हे सगळं हे जे ओट्स दिलेत ना ते त्याला ह्याच्यामध्ये पिसायला काम दिले. हे गाईज गुड मॉर्निंग. आजची सकाळ थोडी झाली आहे माझी लेट, कारण रात्री लेट झोपलेलो. तर आता मी जरा चालली आहे बाहेर शॉपिंगसाठी वगैरे. मला पॅकिंग पण करायची आज. काही करून आज पॅकिंग करून टाकेल मी गावी जाण्यासाठी. तर चला, निखिलचं जेवण वगैरे तर झालं आहे. मी आज बाहेरच जेवण बहुतेक. तर निघते मी आता. गाईज फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे इथे कॅनियन कंपनी बेकरी आहे. बघूया काहीतरी खाते. गाईज मी आता घेतलं आहे हे पाव आणि भुर्जी. आता घेतलं आहे मी पनीर टिक्का सँडविच. हे आहेत वेची समोसा. मस्त गरमागरम चाय आणि बनमस्का मागवलाय विथ मावा केक. गाईज मला ना बनमस्का खूप आवडते यार. माझ्याबरोबर माझी फ्रेंड पण आहे, पण तिला आवडत नाही आहे ना रेकॉर्ड व्हायला. तर चला खाते आधी फटाफट. तर गाईज मस्त खाऊन पिऊन झालं माझं. काय भारी होतं यार तिथलं सगळंच. म्हणजे बनमस्कापासून एंडच आमचा बनमस्कावर झाला. माझ्याबरोबर माझी एक फ्रेंड पण होती आणि आता ती गेली तिच्या घरी. आता मी पण निघते. चला भाई, शॉपिंग राहिली बाजूला, मी हेच करायला लागले, खायला प्यायला. भाई खूप गरम होत होतं यार. मी आले घरी, मरू दे शॉपिंग संध्याकाळीच करेन आता. पण खाऊन पिऊन आले मस्त. आणि खाली उतरले होते, मी एकटीच जाणार होते आज शॉपिंगला. तर माझी फ्रेंड भेटली, तर मी म्हणाली चला तर सोबतच जाऊया खायला. मस्त मस्त झाला यार. म्हणजे आजचा लंच तर भारीच झाला दुपारचा. आता संध्याकाळी बघूया. हे बघा माझ्या बॅगा आणि कपडे काढून ठेवलेत पॅक करण्यासाठी. चला वाजले आता 8. माझं कामावर जायची वेळ तर झाली आहे. तर मी कामावरच जाऊन येते आता आणि मग जेवणाची तयारी करते. भाई आले मी आता कामावरून आणि इथे भात बनवायला पण लावला आहे. तर फटाफट आता मी चेंज करते. पहिले तर खूप गरमी झाली आहे. फ्रेश पण झालं आहे आणि चेंज पण केला. आता भाकरीचं पीठ मळून पण झालं इथे. मी फटाफट भाकऱ्या टाकते. चला माझं मस्तपैकी पीठ पण मळून झालं इथे भाकरीचं. मळून तर झालं आहे. आता भाकरी बनवून घेते फटाफट. चला माझी वळून तर झाली आहे भाकरी. आता फटाफट तव्यावर टाकते. चला शिकवून घेते फटाफट. माझं जेवण तर रेडी झालं आहे. इथे भाकरी, ऑमलेट, भात, डाळ आणि आता हा बसतोय जेवायला इथे. आणि मी आधी तर हे बघा सगळं हे क्लीन करते. भाकरी बनवली आहे. चला बाई मी आता जेवून घेते फटाफट.
निखिल पण बसलाच आहे जेवायला, तर मी पण बसते आता. काही जेवण पण झालं आणि माझी भांडी वगैरे पण घासून झाली, सगळं किचन वगैरे साफ करून. आणि आता मी कपडे धुते फटाफट. आणि इकडे बघा आमचा अभिषेक काय करतोय. इथे आमचा अभिषेक करतोय मिक्सीचं काम. हे सगळं हे जे ओट्स दिलेत ना ते त्याला ह्याच्यामध्ये पिसायला काम दिले. आणि निखिलला तर सांगते त्याचे कपडे काढून दे, माझी तर बॅग भरून झाली, आता निखिलची भरायची आहे. चल मी कपडे धुवायला घेते फटाफट. मग ह्या बॅगेत आहेत खालच्या आणि या पण आहेत, एकदा बघून घे. गाईज बाय द वे एक बोलायचं होतं. भाई जेव्हापासून मम्मी गेले कंटिन्युअसली सगळी कामं करावी लागतात, जेवण बनवण्यापासून भांड्यांपासून सगळं, म्हणजे घरचं सगळं. आता कळतं आहे की भाई मम्मी नसेल तर काही नाही होऊ शकत. म्हणजे एवढे थकून येते ती, तरीसुद्धा सगळी कामं करत असते. हॅट्स ऑफ सगळ्या आयांना. चला मी म्हणजे कामं करून घेते यार. चला माझे कपडे तर धुवून झाले आणि अभिषेकने पण हे काम केलं. माझं पिसण्याचं काम झालं आहे. आता मी ते जरा झाकून ठेवते, गरम येतं. आणि इकडे आता मी थोडं दूध पिऊन घेतो. मग आता मी गरमागरम दूध पिते आणि अभिषेक थेपल्या खातोय दुधाबरोबर. खाऊन सांग रे कसे झालेत. तर गाईज मी आहे ना घराच्या बाहेर आली आहे, कारण अभिषेक आणि निखिल आतमध्ये झोपून गेलेत आणि मला झाला आहे लेट. सगळं आवरता सगळं काम करता करता. आणि मी का लेटपर्यंत जागत होते, कारण की मला ब्लॉग एडिट करायचा होता आणि अपलोडसुद्धा करायचा होता. तर ते आता माझं काम झालं आहे आणि मी पण आता झोपायला जाते. तर ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा आपण नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन बाय आणि गुड नाईट. बाय. दाखवय कुठे पाय गेला याचा. मी डिलीट करेन काय